पवार साहेबांच्या डोक्यात नेमकं काय चालू आहे हे जर फडणवीसांना कळालं असतं तर देवेंद्र फडणवीस यांची आजची परिस्थिती मात्र वेगळी असती, असा खोचक टोला उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला। नेमकं काय आहे प्रकरण, आपण सर्व तळाची माहिती घेऊ। नमस्कार मित्रांनो, शॉर्ट न्यूज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना काय म्हणलं आहे, नेमकं काय म्हणलंय हे आपण पाहू। की पवार साहेबांच्या डोक्यात काय चालू आहे जर हे फडणवीसांना कळलं असतं तर फडणवीसांची आजची परिस्थिती मात्र वेगळी असती, असं का म्हणाले संजय राऊत हे देखील पाहू। आगामी विधानसभा तोंडावर असतानाच उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीमध्ये एक प्रश्न नेमका चर्चेला जातोय की महाविकास आघाडीत जर सत्ता आल्यानंतर नेमकं मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण होईल यावर चर्चा। उद्धव ठाकरे हे पवार साहेबांना म्हणाले, पवार साहेब तुम्ही महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे त्या अगोदर निश्चित करा। यावर पवार काहीच बोलले नाही, गुप्त राहिले। यावर नेमकं काय झालंय महाविकास आघाडीमध्ये हे चालू असताना देवेंद्र फडणवीस यांनी एक कमेंट केली की पवार साहेबांच्या डोक्यात नाही की उद्धव ठाकरे यांना पवार साहेब मुख्यमंत्री पद देऊ शकणार नाही असंही म्हणाले। यावरच उद्धव ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी फडणवीसावर टीका केली। हे सगळं पाहिल्यानंतर एक प्रश्न मात्र निर्माण होतो की महाविकास आघाडीचं सरकार मुख्यमंत्री पद हे कोणाकडे जाईल हे थोडंसं समजून घेऊ। लोकसभा निवडणुका पार पडल्या, अनेकांना वाटत होतं की उद्धव ठाकरे हे अग्रेसर होतील, पण शरद पवार हे अग्रेसर नव्हते, अग्रेसर होत होते काँग्रेस अग्रेसर असलं तरी मुख्यमंत्री चेहरा उद्धव ठाकरेंना असं मत उद्धव ठाकरेंच्या सदस्याचं आमदाराचं आहे। मात्र यावर काय संदेश आहे, महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर उद्धव ठाकरे हे एक असं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे की महाराष्ट्र एकनाथ शिंदे यांनी बंद केला आणि बंद केल्यानंतर भावनेच्या भरात महाराष्ट्राची जद्दा उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री पाहायला पाहते। जर असं घडलं नाही तर नेमकं काय होईल हे देखील महाराष्ट्राची जनता ठरवेल। उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाही तर नेमका काय परिणाम होईल महाराष्ट्र हे थोडक्यात पाहूया। आणि या सर्व घटनेवर उद्धव ठाकरे यांनी पवार साहेबांकडे उद्धव ठाकरे यांनी मागणी केली असता पवार साहेबांनी यावर गुपचूप राहिल्या, मौन धरण्याचं कळलं। मग पवार साहेबांच्या नेमकं मनात काय आहे की काँग्रेसचाच मुख्यमंत्री करायचा काय हे देखील असलं तर मागात पडण्याची शक्यता। आणि मग त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला देखील मुख्यमंत्री पदाचा चेहरा व्हायचंय काय किंवा काँग्रेसला द्यायचंय काय, मग काय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रश्नाचं उत्तर शरद पवारांनी दिलं। महाविकास आघाडीमध्ये चर्चा ही झाली होती की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होतील। उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यासाठी नाव जर घोषित झालं नाही तर उद्धव ठाकरे नवीन खेळी खेळतील, ही खेळी देखील पवार साहेबांना परवडेल का हा देखील प्रश्न आहे। या सगळ्या गोष्टी माहीत असताना पवार साहेब उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यापासून का पवार साहेबांनी जर उद्धव ठाकरेंना डावललं आणि जर फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं आणि मुख्यमंत्री पद दिलं तर मात्र चित्र वेगळं। या प्रश्नाचं उत्तर पाहूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहायला विसरू नका।